मराठी पिक्चरला पब्लिक येतं, पण तुम्ही तसे पिक्चर तर बनवा. ही लाईन मी लिटरली थिएटरमध्ये एका मिडल एज्ड माणसाकडून ऐकली. आणि हॉनेस्टली या एका वाक्यात सुपर डुपर या मराठी मूव्हीचा संपूर्ण रिव्ह्यू लपलेला आहे. एकदम शॉर्टमध्ये एका वाक्यात सांगायचं झालं तर जेव्हा दोन कम्प्लिटली डिफरंट वर्ल्ड्स एकत्र येतात, तेव्हा काय होतं या प्रश्नाचं उत्तर म्हणजे हा मूव्ही. नमस्कार मंडळी, आज आपण बोलणार आहोत सुपर डुपर या मराठी मूव्हीबद्दल. अ मूव्ही फुल ऑफ कॉमेडी, गोंधळ, इमोशन्स आणि कल्चरल क्लॅशेस. बट 100% परफेक्ट असं काहीच नसतं. सो टुडे आय विल टेल यू की या मूव्हीमध्ये मला काय आवडलं आणि काय मला ॲव्हरेज वाटलं. आणि सगळ्यात आधी, सुपर डुपर हे काय नाव आहे यार आणि का आहे? या गोष्टीचा आन्सर संपूर्ण मूव्ही पाहून देखील मला भेटलेला नाहीये. जाऊ दे, स्टार्ट करूयात. स्टोरी सिंपल आहे पण सेटअप खूप इंटरेस्टिंग आहे. एक फ्लॅट, दोन ब्रोकर्स आणि तोच फ्लॅट दोन वेगवेगळ्या पार्टीजला विकला गेलेला असतो. केस कोर्टामध्ये जाते आणि फायनल वर्डिक्ट येईपर्यंत दोन्ही फॅमिलीजने त्याच फ्लॅटमध्ये एकत्र राहायचं असा कोर्टाचा आदेश असतो. आता इथेच खरी मजा सुरू होते. एका बाजूला लिव्ह इन मध्ये राहणारं हे मॉडर्न कपल रोहित आणि ईशा, मॉडर्न, प्रॅक्टिकल, स्ट्रगलिंग आणि सिटी माइंडसेट असलेलं. आणि दुसऱ्या बाजूला फुल्ली ट्रॅडिशनल गावाकडची जॉईंट फॅमिली, ज्यांच्यासाठी फॅमिली म्हणजे फक्त फॅमिली नाहीये तर एक इकोसिस्टम आहे. अगदी बकऱ्यांना देखील एकटं सोडणार नाही इतकं जॉईंट. सो पाहायला गेलं तर मेन कॉन्फ्लिक्ट हा प्रॉपर्टीचा नसून शहरी माइंडसेट वर्सेस ग्रामीण लाईफस्टाईलचा आहे. आणि या दोन डिफरंट वर्ल्ड्सचं कोलिजन म्हणजे हा मूव्ही आहे. पहिली गोष्ट जी या मूव्हीबद्दल मला आवडली ती म्हणजे या मूव्हीची कास्टिंग. हो, कास्टिंग या मूव्हीची सगळ्यात बिगेस्ट स्ट्रेंथ आहे असं मला वाटतं. ललित प्रभाकर, व्हेरी नॅचरल परफॉर्मन्स, यांची ॲक्टिंग वर्क करताना दिसते. कुशल बद्रिके आणि नम्रता संभेराव, पीक कॉमेडी कंटेंट. थिएटरमध्ये जेन्युइन लाफ्टर मुमेंट्स येतात या दोघांमुळे. शशांक शेंडे, सॉलिड डायलॉग डिलिव्हरी आणि पॉवरफुल स्क्रीन प्रेझेन्स. आणि स्पेशली निर्मिती सावंत ॲज लक्ष्मी, त्यांचा गावाकडचा नॅचरलपणा, टायमिंग, एक्सप्रेशन्स एकदम रिअल वाटतं. नॉट ॲक्टिंग बट लिव्हिंग इन द कॅरेक्टर. मूवीचा सेकंड बिगेस्ट विन आहे याचं रायटिंग. कॉमेडी, इमोशन्स आणि गोंधळ यांचा प्रॉपर बॅलन्स क्रिएट केलेला आहे. स्क्रीन प्ले एंगेजिंग आहे. सीन टू सीन तो तुम्हाला हुक करून ठेवतो, तुमच्या सीटवर तुम्हाला बांधून ठेवतो. मूवीचं म्युझिक ओके ओके आहे, बट एक्सेप्शनली एक गाणं आहे ज्याला आपण मराठी भाषेत अंगाई असं म्हणतो, जे मला आवडलेलं आहे. आणि हो, हे माझ्या प्लेलिस्टमध्ये ॲड होणार आहे. ओके, आता आपण बोलूया त्या गोष्टींबद्दल ज्या गोष्टी जर का आणखी चांगल्या असत्या तर मूवीमध्ये खूपच जास्त मजा आली असती. मूवी एन्जॉयबल आहे पण मेमोरेबल नाही. त्याचा अर्थ असा की तुम्ही मूवी पाहताना एन्जॉय कराल, पण तुम्हाला नंतर ती लक्षात राहीलच हे गरजेचं नाहीये. त्याचं कारण असं आहे की मूवीमध्ये पीक मुमेंट्स नाहीयेत जे की तुम्हाला अगदी लक्षात राहतील आणि तुमच्या मनात लॉक होऊन जातील. कॅरेक्टर्सच्या बॅक स्टोरीज नॅरेट केल्या जातात इन्स्टेड ऑफ शोईंग व्हिज्युअली. तुम्हाला स्क्रीन प्लेवर जर का बॅक स्टोरी पाहायला मिळाली असती तर मग तुमच्या लक्षात राहिलं असतं की हां, ह्या कॅरेक्टरची ही बॅक स्टोरी आहे आणि आता करंटली त्याच्या लाईफमध्ये हे सगळं होत आहे. या गोष्टीचा प्रभाव असा पडतो की तुम्ही कॅरेक्टर्ससोबत कनेक्ट करता, बट ते इथं पाहायला मिळत नाही आपल्याला. सिनेमा हा एक व्हिज्युअल मीडियम असतो, पण इथे तो फक्त नॅरेशन वाटतो. मी म्हणलो ना की हा सिनेमा मेमोरेबल नाहीये, त्याचं कारण हेच आहे. चांगली गोष्ट जर का खूप जास्त प्रमाणात जरी केली ना तरी त्याची माती होण्याचे चान्सेस खूप असतात. मेसेज इम्पॉर्टंट आहे, पण तितकाच द्या ना जितका पब्लिकला झेपेल. क्लायमॅक्समध्ये सडनली खूप जास्त ज्ञान दिलं जातं जे माझ्या मते काही लोकांना बोरिंग वाटेल. इन शॉर्ट, सगळ्या गोष्टी तोंडाने सांगण्यापेक्षा काही गोष्टी प्रेक्षकांना अगदी स्क्रीनवर पाहून फील करू द्या ना, तिथे जास्त चांगला सिनेमॅटिक एक्सपिरियन्स येईल. आता नेक्स्ट पॉईंट असा आहे की मला कळत नाही याला मी प्लस पॉईंट म्हणू की निगेटिव्ह पॉईंट म्हणू, बट सरप्रायझिंगली सपोर्टिंग कास्टची ॲक्टिंग किंवा परफॉर्मन्स लीड्सपेक्षा जास्त डॉमिनेटिंग वाटली मला. जे की परफॉर्मन्सेससाठी चांगलं आहे, पण त्याच्यामुळे मेन कॅरेक्टर्समधलं इमोशनल इन्व्हेस्टमेंट वीक किंवा कमकुवत होऊन जातं. सो ओव्हरऑल सुपर डुपर हा चित्रपट एक अशी फॅमिली गॅदरिंग आहे जिथे राडा आहे, वादविवाद आहे, इमोशन्स आहे, कॉमेडी आहे, पण ॲट द एंड ऑफ द डे नात्यातली ऊब देखील आहे. हा एंटरटेनिंग आहे, रिलेटेबल आहे आणि रूटेड देखील आहे.
बट नॉट नेसेसरीली अनफॉरगेटेबल. जर का तुम्ही सहपरिवार चांगल्या गोष्टीवर वेळ घालवण्याचा प्लॅन करत असाल तर सुपर डुपर हा मूवी तुमच्यासाठी सुपर डुपर ऑप्शन आहे. आणि नको तिथे जास्त विचार करणाऱ्या लोकांनी या मूवीसाठी आपल्या एक्सपेक्टेशन्सवर कंट्रोल ठेवावा असं मी सांगेल. आणि तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा मूवी कसा वाटला, शहरी साईड की ग्रामीण साईड, तुम्ही कुठल्या टीममध्ये आहात मला कमेंट करून सांगा. आणि जर का तुम्हाला मराठी सिनेमाचा रिव्ह्यू पाहायला आवडतं तर मग माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कारण मराठी सिनेमाला ऑडियन्स आहे, फक्त सपोर्ट पाहिजे.